मान्सूनचं आगमन लांबणीवर 7 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं केलं स्पष्ट। एकनाथ खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटीलचा महसूल मंत्र्यांच्या ऑफिस आणि बंगल्यावर मुक्त वावर। एफआयआर मधून आलं समोर 30 कोटींची लाच मागितल्यामुळे गजानन पाटीलला अटक। तेलंगणामधल्या अपघातात नांदेड जिल्ह्यातले 16 जण ठार, रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात। मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 जण जागीच ठार, तर शिर्डीमध्ये लक्झरी बस धडकली ट्रकला, 6 जणांचा मृत्यू। घरात नाही पीठ आणि काढतोय विद्यापीठ, लोकांच्या या टीकेला पतंगराव कदमांनी योग्य उत्तर दिलं। शरद पवारांनी केलं पतंगरावांचं कौतुक। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक, जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय। शहराचा पक्षी कोणता असावा यासाठी सावंतवाडीत झालं मतदान, भारद्वाज पक्षाची झाली निवड। सैराटची जादू बॉक्स ऑफिसवर कायम, आता पार केला 55 कोटींचा टप्पा। सैराटच्या टीमनं साजरा केला जल्लोष।